15 ऑगस्ट सकाळी संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण. शाळा, महाविद्यालय, गावोगाव ध्वजवंदनाचे कार्यक्रम. कुंजरवाडी परिसरातही सकाळ उजाडली तशी घराघरात गडबड सुरू झाली होती. लोक ध्वजवंदनासाठी सज्ज होत होते. मात्र एका घरात त्या सकाळी काहीतरी वेगळंच घडत होतं. ते घर जिथे सर्व काही अगदी नेहमीसारखं चाललं होतं, ते घर काही तासातच भीती, चिंता आणि अश्रूंनी व्यापलं जाणार होतं. घरातील 19 वर्षांची मुलगी, शिक्षणात चांगली, उत्साही. आईवडिलांशी थोडेसे वाद होते, पण कुणालाही वाटलं नव्हतं की ही गोष्ट इतकी पुढे जाईल. दुपारपर्यंत अचानक ती मुलगी घरातून गायब झाली. सुरुवातीला आईला समजलं कदाचित ती मैत्रिणीकडे गेली असेल. वडिलांनी विचार केला थोडंफार रुसून बाहेर गेली असेल, पण जसा वेळ पुढे पुढे सरकत गेला तसा तणाव वाढतच गेला. फोन लावला, मोबाईल पूर्णपणे बंद. कोणताही मेसेज नाही, कोणताही धागा नाही. घरभर गोंधळ उडाला. पालकांनी शेजाऱ्यांकडे विचारलं, नातेवाईकांना फोन केला, गावभर चौकशी सुरू झाली. कुठे दिसली का, काही माहिती आहे का? पण उत्तर मिळालं नाही. सायंकाळपर्यंत परिस्थिती गंभीर झाली. गावभर चर्चा सुरू झाली. कोणीतरी पळवून नेलं असेल का, की तिने स्वतःहून घर सोडलं असेल, की काही अनर्थ घडलं असेल. आईवडिलांची अवस्था बिकट झाली. शेवटी त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला. पोलिसांकडे तक्रार नोंदवली गेली. तक्रार मिळताच तपास सुरू झाला. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी विशेष पथक तयार केलं. पथकात अनुभवी पोलीस हवालदार, महिला पोलीस आणि तांत्रिक विश्लेषण करणारे अधिकारी होते. मुलगी गायब झाली होती, पण तिचा मोबाईल बंद असल्याने पहिलंच आव्हान उभं राहिलं. तरीही मागील कॉल डिटेल्स तपासले गेले, एक नंबर काढले गेले. त्यातून तिच्या काही मैत्रिणींची नावे समोर आली. सर्वप्रथम कर्वेनगर परिसरात शोध सुरू झाला. तिची एक खास मैत्रीण तिथे राहत होती. पथकाने धाव घेतली. तासनतास चौकशी सुरू होती, पण समोर उत्तर आलं, हो, ती इथे आली होती, पण काही दिवसांपूर्वीच निघून गेली. पथक परत निघालं. पुन्हा एक नाव, एक नवं ठिकाण, शिरूर. तिथे तिची दुसरी मैत्रीण. तिथेही तसंच, हो, ती आली होती, पण सकाळीच निघून गेली. पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहोचले की थोड्याच वेळाआधी पुढे निघून गेलेली असे. जणू प्रत्येक वेळी ती पोलिसांना चकवत होती. एक धागा सापडत होता, पण लगेच निसटत होता. पोलिसांची मेहनत सुरू होती. आईवडील सतत पोलीस ठाण्यात चक्रा मारत होते. त्यांच्या डोळ्यात केवळ एकच प्रश्न, आता ती कुठे असेल? गावात मात्र अफवा पसरू लागला. कुणीतरी पळवून नेलं का? प्रेम प्रकरण आहे का? की घरच्यांच्याच दबावाला कंटाळून तिने पळून जाण्याचा निर्णय घेतला? दरम्यान पोलिसांना एका खबऱ्याने महत्त्वाची माहिती दिली. ती अजून शिरूर परिसरातच आहे. ही माहिती मिळताच पथक तातडीने रवाना झालं. रात्रभर धावपळ सुरू झाली. वाहनांचे दिवे रस्त्यांवर, पोलीस गाड्या, चौकशी, तणावाचं वातावरण अधिक गहिरं झालं. अखेर पथक एका घरापाशी पोहोचलं. दार ठोठावलं गेलं. घरातील लोकांची चौकशी सुरू झाली. आज सर्वत्र शांतता. आणि काही क्षणात जे उत्तर मिळालं त्याने सर्वांना दिलासा दिला. होय, तीच मुलगी समोर आली. काही दिवसांपासून बेपत्ता झालेली, पालकांना वेडं करून सोडलेली, गावभर चर्चेत आलेली. पोलिसांनी तिला सुरक्षित ताब्यात घेतलं आणि काही तासातच पालकांच्या स्वाधीन केलं. आईवडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही दिवसांचा तणाव, भीती आणि संभ्रम अखेर संपला. घर पुन्हा एकत्र आलं. पण या संपूर्ण घटनेने एक मोठा प्रश्न उभा केला. मुलाचं आयुष्य ठरवण्याचा अधिकार फक्त पालकांनाच आहे का? की मुलांनाही त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क आहे? या घटनेने दाखवून दिलं की कधी-कधी समाजाचा दबाव, पालकांचा आग्रह आणि मुलांची स्वप्न यामध्ये संघर्ष निर्माण होतो. पण तो संघर्ष कुणासाठीही सोपा नसतो.